सरिता, आता दिवाळी जवळ आली आहे. आपल्याला बघ ना किती कामे असतात. आणि ही आपली नणंद तिच्या सासरी काही एक काम करते की नाही. 15 दिवसातून एकदा इथे माहेरी येतेच. सणवार वगैरे काही कळत नाहीत तिला. सरिताची मोठी जाऊ सुमन तिच्या धाकट्या जावेशी बोलत होती. सरिता म्हणाली, असू देत जाऊबाई, आपल्याला ताईंचा काही त्रास होतोय का? अहो, योगायोगाने त्यांचे सासर आणि माहेर एकाच शहरात आहेत, त्यामुळेच तर ते येतात. आणि मला सांगा, त्या कधीतरी राहतात का इथे? सर्वांना भेटून लगेच जातात. तसेही बाबा गेल्यापासून आईसुद्धा एकट्याच बसून असतात. आपण असतोच म्हणा आईंची काळजी घ्यायला, पण ताईंना भेटल्यावर त्यांना बरे वाटत असेल ना? लगेच सुमन म्हणाली, तरीच म्हणते तू अजून नणंदेची बाजू घेऊन बोलली कशी नाहीस? हे बघ सरिता, तुला आवडत असेल, पण मला आवडत नाही तिचे इथे सारखे सारखेच येणे. अगं, मुलीचे लग्न झाल्यावर तिने कधीतरीच म्हणजे सणावारालाच माहेरी पाहुणचार घ्यायला यावे. ती इथे कधीही येते आणि स्वतःचे रडगाणे गात असते. आपल्या भरल्या घरात रडत असते. सारखा पैशांचा प्रॉब्लेम असतो तिला. आपण तरी किती दिवस पुरणार आहोत? आता 3च महिन्याखाली राखी पौर्णिमा होती, तेव्हाही ह्यांनी आणि भाऊजींनी प्रत्येकी 2100 रुपये दिले. अगं, मला तर याचे आश्चर्य वाटले की तिने स्वतः सांगितले, मला ओवाळणी म्हणून पैसेच द्या, दुसरे काही नको. काय बाई, एक एक बहिणी असतात. सरिता म्हणाली, जाऊबाई, हे पहा, आपल्याला ताईंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे ठाऊक आहे ना. मग त्यात काय झाले? त्यांनी ओवाळणी म्हणून दुसरे काही नको, पैसेच द्या म्हणाल्या म्हणून. तेच पैसे त्यांच्या घरात उपयोगाला येतील असं त्यांना वाटत असेल. सुमन म्हणाली, ते काही नाही. आता भाऊबीजेला मी यांना फक्त 100 रुपये ओवाळणी द्या असे सांगणार आहे. आम्हाला काही संसार वगैरे आहे की नाही? सरिता आश्चर्याने जावेचे बोलणे ऐकत होती. ती म्हणाली, अहो ताई, त्यांचे ते भाऊ बहीण बघून घेतील, आपल्याला काय करायचे आहे? वर्षातून 2च तर सण बहिणीच्या हक्काचे असतात, मग त्यात काय एवढे? सुमनने रागात जावेकडे पाहिले आणि मग भाजीला फोडणी देत हळू आवाजात म्हणाली, मला तिचे सारखे सारखे माहेरी नेणे एक बंद करायचे आहे. सरिता म्हणाली, काय म्हणाल्यात जाऊबाई? काही नाही, अगं तुला डाळ भाताचा कुकर लाव म्हणत होते आणि गॅसवर भाजी ठेवली आहे तेव्हा भाजीकडे लक्ष दे, असे बोलून सुमन तिच्या खोलीत निघून गेली. शालिनीताई यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. मोठा मुलगा आनंद घरची शेती करत होता आणि धाकटा संजय प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्यांच्या मुलीचे, प्रियाचे लग्न त्यांच्याच गावात राहणाऱ्या मुलाशी झाले होते. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. प्रियाच्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे हे त्यांना लग्नानंतर समजले. त्यामुळे कमावलेले पैसे तो दारूमध्येच घालवत होता. त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. प्रिया 15 दिवसातून एकदा तिच्या आईला भेटायला तिच्या माहेरी जायची. तिचे दोन्ही भाऊ स्वभावाने खूप चांगले होते. तिला हवे नको याची चौकशी करायचे आणि हेच तिच्या मोठ्या बहिणीला आवडत नव्हते. सुमन लग्न होऊन ह्या घरात आली होती. तिला खूप चांगले कुटुंब मिळाले होते. घरामध्ये जास्त लोक नव्हते, पण जेवढे होते ते सर्व समजूतदार, प्रेमळ आणि मनमिळाऊ होते. तिची सासू शालिनीताई, तिचा नवरा आनंद, दीर संजय आणि नणंद प्रिया, जिचे लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. आता मागच्याच वर्षी तिच्या दीराचे संजयचे सुद्धा लग्न झाले होते. त्याची बायको सरिता खूप कमी वेळात सासरी छान रमली. तिचा स्वभाव बोलका होता. ती खूप मनमिळाऊ आणि समंजस मुलगी होती. पण सुमन मात्र अजूनही त्या लोकांच्या परिवारात स्वतःला ॲडजस्ट करू शकली नव्हती. तिला नेहमीच स्वतःचे असे वेगळे कुटुंब असावे असे वाटत होते, पण तिच्या नवऱ्यामुळे ते शक्य झाले नाही. शालिनीताईंच्या दोन्ही मुलांचे आईवर खूप प्रेम होते आणि आईशिवाय त्यांचे पालही हालत नव्हते. दोन्ही मुले आईला खूप छान सांभाळत होती. आनंद आणि संजयने आपापल्या बायकांना सांगूनच ठेवले होते की आधी आईची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. तिला नाश्ता, जेवण, पाणी, औषधे सर्व काही वेळेवर मिळाले पाहिजे. त्या दोघी जावा देखील सासूची खूप काळजी घ्यायच्या. तसेच त्या 2 भावांचे आईप्रमाणे आपल्या एकुलत्या एका बहिणीवरही खूप प्रेम होते.
तिचे सासर जवळच असल्यामुळे ते तिच्या आवडीचे पदार्थ जेव्हा केव्हा घरी बनवायचे तेव्हा आवर्जून बहिणीला जेवायला बोलवायचे. दोन्ही भाऊ, भावजया, आई ह्या सर्वांचे तिच्यावर असलेले प्रेम पाहून प्रियाला कधीच कोणत्या गोष्टीत संकोच वाटत नव्हता. तिची मोठी भावजय वर प्रियाबरोबर खूप छान वागायची, पण तिला नंदेचे माहेरी येणे, तिच्या नवऱ्याबरोबर बोललेले अजिबात आवडत नव्हते. तिच्या सासरची परिस्थिती बिकट असल्यामुळे सुमनला असे वाटत होते की जेव्हा नणंद माहेरी येते तेव्हा ती काही ना काही घेऊनच जाते. ती मनात म्हणायची, माझा नवरा एक नंबरचा वेडा आहे. त्याला समजतच नाही की आपल्यालाही संसार आहे आणि बहिणीचे घर आणखी किती दिवस भरणार आहे हा. घरात दिवाळी सणाची तयारी जोरदार चालू होती. संजय आणि आनंदने आपापल्या बायकोसाठी, आई आणि बहिणीसाठी सारख्याच किमतीच्या साड्या खरेदी केल्या. सुमनला वाटत होते की माझी साडी ह्या तिघींपेक्षा वेगळी आणि भारीतली असावी. पण आनंद म्हणाला, आता सर्वांसोबत घेतली आहे तर एकसारखीच राहू देत. आपल्या लग्नाचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे तेव्हा तुला तुझ्या आवडीची साडी घेऊ. असे बोलल्यावर ती गप्प बसली. 3च दिवसात दोघी जावांनी मिळून सासूच्या मदतीने फराळ बनवला. प्रिया देखील तिच्या घरचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भाऊबीजेसाठी माहेरी आली. तिने देखील माहेरी फराळाचा डबा आणला होता. माहेरी आल्यावर ती आईला म्हणाली, आई, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी हे बेसनाचे लाडू बनवले आहेत. सर्वांनी एक एक लाडू खायला घेतला. सुमनने लाडू घेतला नाही म्हणून प्रिया तिच्या हातात लाडू देत म्हणाली, अगं वहिनी, हा लाडू खाऊन सांग बरं कसा झाला आहे. सुमन लाडूकडे पाहत म्हणाली, नको नको, तुम्ही डालडा वापरून बनवले असतील ना हे लाडू, मग माझा घसा बसेल. मी फक्त तुपात बनवलेले लाडू खाते. वहिनी असे बोलताच प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तेव्हा आनंद म्हणाला, अगं हे काय, तुला खायचं नव्हतं तर सरळ नको म्हणायचे. असे अपमानास्पद बोलून माझ्या बहिणीचे मन दुखवण्याची काय गरज होती. चल माफी माग आधी तिची. प्रिया म्हणाली, असू देत दादा, मला नाही वाईट वाटले. सरिता म्हणाली, ताई, एक नंबर लाडू बनले आहेत. आम्ही दोघींनी बनवले पण एवढे चांगले जमले नाहीत. असे बोलताच सुमनला राग आला आणि ती म्हणाली, अहो, मला भाऊबीजेसाठी माहेरी जायचे आहे. लवकर ओवाळून घ्या तुमच्या बहिणीकडून, नंतर तुम्ही येणार आहात मला माहेरी सोडायला. आनंद म्हणाला, अगं तुझ्या भावाला सांगायचे ना मला घ्यायला ये म्हणून. तो आजारी आहे, तो नाही येऊ शकत. प्रिया म्हणाली, थांब दादा, पटकन ओवाळते, मग तू जा बहिणीसोबत. तिने आरतीचे ताट आणले आणि दोन्ही भावांना ओवाळले. सुमन रागाने प्रियाकडे पाहत होती. दोन्ही भावांनी ओवाळणी म्हणून एक एक साडी आणि प्रत्येकी 1100 रुपये दिले. तेव्हा हे पाहून सुमन तिच्या खोलीत पटकन निघून गेली. काही वेळाने आनंद खोलीत येऊन म्हणाला, सुमन, झाले का तुझे आवरून? चल आवर पटकन, तुला माहेरी सोडतो. सुमन म्हणाली, आधी हे सांगा, तुम्ही म्हणाला होतात प्रियाताईंना फक्त साडी द्यायची, मग वरून एवढे पैसे का दिले? हे ऐकून आनंदला भयंकर राग आला. तो म्हणाला, तुला काय करायचे आहे? मी माझ्या बहिणीला ओवाळणीत काय द्यायचे हे तू ठरवणार का? लक्षात ठेव, तू ही कोणाची तरी बहीण आहेस. मग तुझ्या भाऊजेने तुला असे बोललेले चालेल का? कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत जा, मूर्ख कुठली. चल आता. नवऱ्याचे असे वागणे बोलणे पाहून आता तिला अशीही भीती वाटत होती की हे 2 भाऊ आणि त्यांची ती आई, हे तिघे मिळून बहिणीच्या घरची परिस्थिती पाहून आणि तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी सर्व संपत्ती तिच्याच नावे करतील की काय. आणि फक्त ह्या एका गोष्टीने तिच्या मनात घर केले होते. त्यामुळे जेव्हा प्रिया माहेरी यायची तेव्हा सुमनचे तोंड फुगलेले असायचे. ती ना हसायची ना प्रियाबरोबर नीट बोलायची. प्रिया घरी असेपर्यंत सुमन तिचे काम आवरून तिच्या खोलीचा दरवाजा लावून बसायची आणि जेव्हा प्रिया सासरी जायला निघायची तेव्हा खोलीबाहेर हे पाहायला यायची की तिची सासू लेकीला काय काय देते आहे. सासरी जाताना अनेकदा प्रियाने सुमनला स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला,
पण ती प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे आता प्रियाच्याही लक्षात येत होते की सुमन तिच्याशी बोलण्याचे टाळत आहे. ह्या उलट धाकटी भावजय सरिता तिचे प्रियाबरोबर असलेले नाते एखाद्या मैत्रिणीप्रमाणे होते. त्यामुळे ती जेव्हा माहेरी यायची तेव्हा आपल्या आई, 2 भाऊ आणि सरिता बहिणीबरोबर बोलून निघून जायची. पण याचाही सुमनला खूप त्रास होऊ लागला. तिला असे वाटायचे की मोठी भाऊजे म्हणून नणंद तिला काहीच किंमत देत नाही. माझ्या नवऱ्याला बोलते आणि न बोलून माझा अपमान करते. मी जरी नाही बोलले तरी नणंदेने वहिनी वहिनी करत माझ्या मागे मागे करावे असे तिला वाटायचे. तिला प्रियाचे सारखे माहेरी येणे बंद करायचे होते. म्हणून ती आता हळूहळू आनंदचे कान भरू लागली. पहिल्या वेळेस आनंदने बायकोला झापले. माझ्या बहिणीबद्दल एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही असे तो म्हणाला. पण जेव्हा आनंदवर तिच्या बोलण्याचा काही प्रभाव पडला नाही तेव्हा तिने दुसरा मार्ग निवडला. आता जेव्हा प्रिया माहेरी येऊन जायची तेव्हा सुमन आनंदसमोर रडायला सुरुवात करायची की माझी ही वस्तू हरवली, ती वस्तू हरवली, नक्कीच प्रियाताई घेऊन गेल्या असतील असे ती डायरेक्ट बोलायची. आनंद तिला खूप समजवायचा. तू माझ्या बहिणीवर काहीही चुकीचे आरोप करू नकोस, तिला वाईट वाटेल असे म्हणायचा. पण तरीही ती तिचेच नाव घ्यायची. पण म्हणतात ना, सारखे सारखेच एका गोष्टीबद्दल बोलले की मग त्याचा परिणाम दिसू लागतो. असेच काहीसे आनंदसोबत झाले. हळूहळू तोही बायकोच्या बोलण्यात येऊ लागला. त्यालाही वाटत होते की प्रियाने येऊन गेल्यानंतरच घरातील वस्तू गायब कशा होतात. खरेच प्रिया ह्या वस्तू घेऊन जाते का? संशयाचा किडा त्याच्या डोक्यात शिरला होता. पण हा किडा त्या दिवशी मोठा झाला जेव्हा प्रिया नेहमीप्रमाणे माहेरी आली आणि त्या दिवशी तिचे आई एकटीच घरात होती. सुमन आणि आनंद बाहेर गेले होते आणि धाकटी वहिनी तिच्या नवऱ्यासोबत डॉक्टरांकडे गेली होती. त्या दिवशी प्रिया आईला भेटून निघून गेली. जेव्हा काही वेळाने सुमन आणि आनंद घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शालिनीताई उदास बसल्या होत्या. तेव्हा आनंद म्हणाला, आई काय झाले? तू नाराज का दिसत आहेस? तुला काही त्रास होतोय का? तेव्हा आई म्हणाली, आज प्रिया घरी आली होती. ती खूप काळजीत दिसत होती. आनंद म्हणाला, का? तुला का असे वाटले? मग तू प्रियाताईला विचारले नाहीस का? त्याचे बोलणे ऐकून शालिनीताई उसासा टाकत म्हणाल्या, प्रिया म्हणत होती जावई बापू कोणता तरी व्यवसाय सुरू करत आहेत, पण त्यांना काहीतरी अडचण आहे. पण काय अडचण आहे हे मात्र तिने सांगितले नाही. असे असू शकते की तिला पैशांची अडचण असेल, पण ती मला काही बोलली नाही. आनंद आईजवळ बसला आणि मग सुमन तिच्या खोलीत निघून गेली. काही वेळाने सरिता आणि संजय देखील आले. त्या दोघांना बोलताना पाहून दोघेही तिथेच थांबले. संजय म्हणाला, आई, दादा, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आनंदने संजयला प्रियाबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, दादा, मला असे वाटते की आपण दोघांनी मिळून भाऊजींना बिझनेस सुरू करण्यासाठी थोड्याफार पैशांची मदत करावी. आपल्याला ठाऊक आहे भाऊजी दारू पितात, पण शालिनीताई म्हणाल्या. प्रिया म्हणत होती की आता त्यांनी दारू पिणे पूर्णपणे बंद केले आहे. सरिता म्हणाली, देवच पावला म्हणायचा. संजय खुश होऊन म्हणाला, दादा, मग तर आपण त्यांना आर्थिक मदत नक्कीच करायला पाहिजे. शेवटी काय, आपली बहीण सुखात राहावी हीच तर आपली इच्छा आहे. आपण उद्याच ताईकडे जाऊ असे दोन्ही भावांनी ठरवले. आपल्या मुलीला असे सोन्यासारखे भाऊ आहेत, त्यामुळे शालिनीताईंनी देवाचे आभार मानले. सरिता म्हणाली, आता मी रात्रीच्या जेवणाचे बघते. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. आनंद त्याच्या खोलीत गेल्यावर त्याला खोलीतील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. कपाटातील कपडे, साड्या, ड्रॉवर
सर्व काही जमिनीवर पडले होते आणि सुमन उदास चेहऱ्याने बेडवर बसली होती. हे सर्व पाहून तो घाबरून सुमनला म्हणाला, काय झाले सुमन? तू अशी का बसली आहेस? आणि हे सामान अस्ताव्यस्त का पडले आहे? काय आहे हे सर्व? तेव्हा सुमन उठली आणि आनंदच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली, अहो, माझे सोन्याचे मंगळसूत्र सापडत नाहीये. मी इथेच ड्रेसिंग टेबलवर ठेवले होते. नक्कीच चोरीला गेले आहे. आनंद म्हणाला, हे काय बोलतेस तू? मंगळसूत्र घराबाहेर कसे जाईल? ती म्हणाली, तुम्हाला ठाऊक नाही का मंगळसूत्र बाहेर कसे गेले? आजसुद्धा आपण घरात नसताना तुमची बहीण आली होती. जरा विचार करा, ती आपण घरी नसतानाच कशी आली? नक्कीच तिनेच माझे सोन्याचे मंगळसूत्र इथे खोलीत येऊन चोरून नेले आहे. आनंदने सुमनवर हात उचलला आणि म्हणाला, मूर्ख आहेस का? तू डायरेक्ट माझ्या बहिणीवर चोरीचा आरोप करते आहेस. जरा तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिक. ती म्हणाली, मारा, तुम्ही मलाच मारा, पण यामुळे तुमच्या बहिणीने केलेला गुन्हा लपू शकत नाही. आनंद पुन्हा म्हणाला, हे बघ सुमन, ताईवर आरोप करण्याआधी नीट बघ, इथेच असेल कुठेतरी. पण तू एवढी निष्काळजी कशी असू शकतेस? सोन्याच्या चांदीच्या वस्तू कोणी अशा उघड्यावर ठेवतात का? सुमन म्हणाली, तुमच्या बहिणीच्या अपराधाचे खापर माझ्या माथी मारू नका. तिने केलेल्या अपराधाला माझ्या निष्काळजीपणाचे नावही देऊ नका. आणि खबरदार, जर ती यापुढे या घरात आली तर, नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईल. दोघा नवरा बायकोंचा भांडणांचा आवाज ऐकून सरिता, संजय आणि शालिनीताई त्यांच्या बेडरूममध्ये आले. सरिता म्हणाली, काय झाले जाऊबाई? तुम्ही एवढ्या मोठ्याने का ओरडत आहात? आणि ताई, तुम्ही खोलीत एवढा पसारा का काढून ठेवलाय? तेव्हा सुमन म्हणाली, तुला तुझ्या नणंदेचा खूप पुळका आहे ना? मग बघ, आज तिने माझे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले आहे. हे ऐकून सरिता आणि संजय दोघांनाही धक्का बसला. पण शालिनीताई म्हणाल्या, नाही, माझी प्रिया या खोलीत आलीच नाही. ती तर माझ्याच खोलीत आली, थोडा वेळ बसली आणि तिथूनच परत गेली. आणि ती का चोरी करेल? तिला पैशांची गरज आहे म्हणून ती काय तुझे मंगळसूत्र चोरी करणार? सुमन म्हणाली, हे बघा सासूबाई, ते काही मला माहिती नाही, पण आपल्या नवऱ्याचा नवा बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांना पैशांची गरज असेल आणि म्हणूनच त्यांनी माझे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले आहे. ते विकून पैसे मिळतील, मग त्यातून बिझनेस सुरू करता येईल असे त्यांना वाटले असेल. संजय म्हणाला, वहिनी, तुम्ही ताईवर चोरीचा आरोप करू नका, ती तशी नाही. सरिताही म्हणाली, जाऊबाई, खरंच ताईंवर चोरीचा आळ घेण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा इथे शोधा. सुमन म्हणाली, तू गप ग, तुला दिसत नाही का हा पसारा? सगळी खोली चेक करून झाली, पण मंगळसूत्र काही सापडले नाही. माझी 100% खात्री आहे, त्यांनीच चोरी केली आहे. यावर शालिनीताई म्हणाल्या, गप्प बस सुनबाई, मी सांगितले आहे ना, माझी मुलगी चोरी कधीच करू शकणार नाही. उगाचच तिला काहीही बोलू नकोस. असे बोलून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्या दिवशी घरातील पूर्ण वातावरण बिघडले होते. आपल्या मुलीवर झालेल्या चोरीच्या आरोपामुळे शालिनीताई आजारी पडल्या. त्यांना वाटले, जेव्हा हे प्रियाला माहिती होईल तेव्हा तिला कसे वाटेल? बायकोने बहिणीवर चोरीचा आळ घेतला होता, पण आनंदचा ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यामुळे आई आजारी आहे आणि ती तुझी आठवण काढते आहे असे त्याने आपल्या बहिणीला फोन करून सांगितले. ती म्हणाली, ठीक आहे दादा, मी उद्या दुपारपर्यंत आईकडे येईन असे बोलून त्याने फोन ठेवला. पण तेव्हा आनंदला त्याच्या एका मित्राकडून ठाऊक झाले की प्रियाच्या नवऱ्याने किराणा मालाचे एक दुकान सुरू केले आहे. आनंद घरी आला आणि त्याने प्रियाच्या नवऱ्याकडे दुकान चालू करण्यासाठी पैसे कुठून आले असतील याचा विचार न करता प्रियाला फोन लावला आणि तिला रागात बोलायला लागला. तो म्हणाला, ताई, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तू तुझ्याच घरी चोरी करशील. तुला लाज वाटायला पाहिजे. तू तुझ्याच भावाच्या बायकोचे मंगळसूत्र चोरी केलेस आणि ते विकून आलेल्या पैशांनी नवऱ्याला दुकान चालू करून दिलेस. आजपासून तुझ्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झाले. आता पुन्हा कधीच या घरात चुकूनही पाऊल ठेवायचे नाही. तुला बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटते.
भावाचे असे बोलणे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसला. तिने आनंदला सांगण्याचा प्रयत्न केला की तिने यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले आहेत, पण आनंद तिचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तिचे बोलणे ऐकून न घेता आनंदने रागाच्या भरात फोन कट केला. आनंद फोनवर खूप जोरजोरात बोलत होता, त्यामुळे त्याचे बोलणे शालिनीताईंच्या कानापर्यंत ऐकू येत होते. त्या लगेच आनंदच्या खोलीत गेल्या. त्यांनी खूप वेळा आनंदला सांगण्याचा प्रयत्न केला की प्रिया तशी मुलगी नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण त्यावेळी आनंद काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, आई, मला सुमन नेहमी सांगायची की प्रियाताई आली की तिच्या महागड्या वस्तू गायब होतात, पण तेव्हा मी सुमनच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतो. पण आई, आता हे काय झाले? मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या तिसऱ्याच दिवशी भाऊजींनी नवीन दुकान सुरू केले. एवढ्या लवकर त्यांच्याकडे पैसे कसे आले? आम्हीही अन्नच खातो आणि तेवढी अक्कल आम्हालाही आहे. त्यांच्याकडे पैसे कुठून आले हे आता मला चांगलेच समजले आहे. हे बघ आई, ह्यानंतर तुझ्या मुलीने ह्या घरात येता कामा नये. विचार कर, तुला मुलगा हवा आहे की ती चोर मुलगी? शालिनीताई काही बोलणार तेवढ्यात सुमन म्हणाली, मला तर सुरुवातीपासूनच ताईंची नियत साफ वाटत नव्हती, पण तेव्हा मला चुकीचे ठरवले जायचे. अहो, आता पटले ना तुमची बहीण कशी आहे ते? शालिनीताई म्हणाल्या, नाही नाही, माझी प्रिया चोर नाही. यावर आनंद म्हणाला, आई, मला आता ह्या विषयावर चर्चा नको आहे. असे बोलून तो बाहेर निघून गेला. अर्ध्या तासाने प्रिया माहेरी पोहोचली. ती बराच वेळ घराचा दरवाजा वाजवत होती, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. सरिताने एक वेळ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा सुमनने तिला तिच्या खोलीत पाठवले. त्यानंतर शालिनीताई बाहेर दरवाजा उघडण्यासाठी आल्या, तेव्हाही सुमनने जबरदस्ती त्यांच्या खोलीमध्ये त्यांना आणून बसवले आणि बाहेरून दरवाजाला कडी लावली. अखेर प्रियाने थकून आपल्या भावाला फोन लावला. अनेकदा फोन लावून आनंदने तिचा फोन उचलला नाही आणि प्रिया खूप दुःखी झाली. तिच्या नवऱ्याला देखील ही गोष्ट माहिती झाली आणि त्यांनाही याचे खूप वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी प्रियाला पुन्हा कधीच माहेरी जाऊ दिले नाही. पण ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर शालिनीताईंची तब्येत जास्तच खराब व्हायला लागली. त्यांना ह्या प्रकरणामुळे खूप मोठा धक्का बसला. त्यांना असे वाटायला लागले की आता त्यांच्या मुलीचे माहेर कायमसाठी संपले. सतत ह्या गोष्टीचा विचार करून त्यांचा BP सुद्धा वाढत होता. घरातील वातावरण खूप गढूळ झाले होते. सरिता आणि संजयला आईची झालेली अवस्था पाहवत नव्हती. सरिता म्हणायची, अहो, आपल्या ताई अशा काही करतील असे मला तरी वाटत नाही. संजय म्हणाला, हो, मलाही तसेच वाटते, पण दादा आता त्या विषयावर काहीच बोलायचे नाही असा म्हणतो. आमची बहीण गरीब स्वभावाची आहे, ती कधीच चोरी करणार नाही. मी तिला लहानपणापासून ओळखतो, पण ह्या दादाला काय झाले आहे कोणास ठाऊक. तिकडे प्रियाचा नवरा तिला म्हणत होता, तरी मी तुला सांगत होतो की माहेरी सारखी जात जाऊ नकोस, पण तेव्हा तू माझे कधीच ऐकत नव्हतीस. प्रिया रडत म्हणाली, वहिनीचे एक वेळ मी समजू शकते, पण दादा मला ओळखत नाही का? त्याचा त्याच्या बहिणीवर असलेला विश्वास इतका तकलादू कसा झाला? असे म्हणून ती रडायला लागली. आता सुमन घरात सर्वात जास्त खुश असायची. शेवटी सर्व काही तिच्या मनासारखे झाले होते आणि सरिताला मात्र जावेवर संशय येऊ लागला. त्यामुळे तिने सतत तिच्या मागावर राहायचे ठरवले. एकदा बाजारात गेल्यावर सरिता प्रियाला भेटायला तिच्या घरी गेली. तेव्हा प्रिया आपल्या वहिनीच्या गळ्यात पडून खूप रडली. ती म्हणाली, वहिनी, मी चोरी केली नाही. तेव्हा सरिता म्हणाली, ताई, कोणाचा नसला तरी माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही चोरी केली नाही हेच तर आपल्याला सिद्ध करायचे आहे. सरिताने आपल्या नणंदेला धीर दिला आणि म्हणाली, ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, होईल सर्व काही व्यवस्थित. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असे बोलून ती घरी निघून गेली. घरी गेल्यानंतर तिने पाहिले की तिची मोठी जाऊ स्वयंपाकघरात गाणे गुणगुणत भाजी बनवत होती. ती तिथे गेली आणि म्हणाली, जाऊबाई, खरंच तुम्ही खरेच बोलत होतात. त्या प्रियाताईंचे येणे बंद केले ते बरं झाले, नाहीतर इथे येऊन शेवटी त्यांनी काय केले? चोरीच केली ना.
त्या दिवशी मी त्यांची बाजू घेऊन तुम्हाला बोलले त्याबद्दल मला माफ करा. सुमन म्हणाली, बरे झाले, देर आहे दुरुस्त आहे. तुलाही समजले ना आता? सरिता म्हणाली, जाऊबाई, आजपासून मी ना तुम्ही सांगाल तसेच वागायचे ठरवले आहे. नाहीतर मला कोण चांगले आणि कोण वाईट आहे हे समजतच नाही. सुमन म्हणाली, माझ्यासोबत राहून समजेल तुलाही. असे बोलून ती हसली. आता सरिता तिची मोठी जाऊ सांगेल ते सर्व ऐकायची. हळूहळू दोघींमध्ये खूप छान मैत्री झाली. जवळजवळ 2 महिने झाले तरी प्रिया माहेरी आली नव्हती की तिने आईसाठी देखील माहेरी फोन केला नव्हता. मुलीच्या आठवणीत शालिनीताई खूप रडायच्या. एके दिवशी सुमन सासूच्या खोलीत चहा देण्यासाठी गेली. सासूला पाहून म्हणाली, सासूबाई, काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वतःची. तुम्ही त्या मुलीसाठी रडत आहात जिने तुमच्या संस्कारांना मातीमोल केले आहे. सासू म्हणाली, काही एक बोलू नकोस. तुझ्यामुळे आज माझ्या मुलीचे माहेर तुटले आहे. उगाच माझ्या भोळ्या भाबड्या मुलीवर चोरीचा आळ घेतलास. देव त्याची शिक्षा तुला नक्की देईल. चल चालती हो माझ्या नजरेसमोरून. सुमनला राग आला, पण ती काहीही न बोलता तिथून निघून गेली आणि तिच्या खोलीत आली. ती रागातच होती की तेवढ्यात सरिता तिथे आली आणि म्हणाली, काय झाले जाऊबाई, अशा का रागात आहात? सरिताकडे न पाहताच ती म्हणाली, आता या म्हातारीला घराबाहेर काढायची वेळ आली आहे. चक्क मला चालती हो म्हणते. सरिता म्हणाली, काय झाले जाऊबाई, मला सांगाल का? सुमनने सरिताकडे पाहिले आणि म्हणाली, काही नाही, जाऊ देत. सरिताने जावेच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, माझ्यावर विश्वास नाही का? तसे नाही ग सरिता. आता मी आपल्या सासूला जेवण विचारण्यासाठी गेले तर सासूबाई माझ्याच अंगावर जोरात खेकसल्या. मला हे काही आवडले नाही. सरिता म्हणाली, जाऊ देत, कशाला एवढे मनावर घेता? सुमन म्हणाली, मी नसते लक्ष देत. बरं ते जाऊ देत, मला तुला एक सांगायचे आहे. मी विसरलेच. अगं, मी माझ्यासाठी एक सुंदर साडी आणली आहे. चल, मी तुला दाखवते. असे बोलताच सरिता सुमनच्या खोलीमध्ये गेली आणि बेडवर बसली. सुमनने कमरेची चावी काढली आणि कपाट उघडले. सरिताने तिला विचारले, तुम्ही कपाटाला लॉक का करता? इथे तर कोणीही येत नाही. तेव्हा ती म्हणाली, तुला ठाऊक आहे ना, माझे मंगळसूत्र चोरीला गेले होते आणि तेव्हापासून माझा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. कपाट उघडून तिने साडी बाहेर काढताच त्याच्यासोबत तिचे मंगळसूत्र देखील खाली पडले आणि खाली पडलेले मंगळसूत्र उचलत सरिता म्हणाली, ताई, हे काय? हेच आहे ना तुमचे मंगळसूत्र? सुमन घाबरली. तिची बोबडीच वळली. ती त पप करू लागली. तिने पटकन बेडरूमचा दरवाजा लावला. तेव्हा सरिता म्हणाली, तुम्ही अशा का वागलात? का प्रियाताईंवर चोरीचा आरोप केला? हे बघ सरिता, तू मला धाकट्या बहिणीसारखी आहेस म्हणून सांगते. मला ताईंचे सारखे सारखे माहेरी येणे अजिबात आवडत नव्हते. सतत आपल्या घरातील वस्तू आई तिला द्यायच्या. अगं, आपले नवरे खूप कष्ट करून पैसे कमवतात आणि मग तेच पैसे प्रियाताईंना देताना माझा जीव तुटत होता. त्यामुळे मला त्यांच्यावर चोरीचा आरोप करावा लागला. सुमन जे काही बोलत होती ते सर्व सरिताने गुपचूप तिच्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केले. सुमन म्हणाली, आता ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहू देत. अगं सरिता, माझ्या नवऱ्यासोबत मी भाऊजींचे पैसे देखील वाचवले आहेत. सरिता म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. बरं ते जाऊ देत, मला तुम्ही तुमची साडी दाखवणार होतात ना? सुमनला वाटले की बहुतेक सरिताने ही गोष्ट जास्त मनावर घेतली नाही, त्यामुळे ती देखील निवांत होती. साडी खूप सुंदर आहे जाऊबाई. सुमन म्हणाली, अगं सुंदर तर असणारच, महागातली आहे ना. असे बोलून ती हसली. बरं जाऊबाई, चला आता स्वयंपाकाचे देखील पाहावे लागेल. तेव्हा सुमन म्हणाली, तू हो पुढे, मी आलेच. खोलीतून बाहेर आल्याबरोबर सरिताच्या डोळ्यात पाणी आले. एका गरीब नणंदेचे माहेरी येणे बंद व्हावे म्हणून उगाचच तिच्यावर चोरीचा आळ आणला. भावाच्या नजरेतून उतरवले. किती अपमानास्पद वाटले असेल प्रियाताईंना. असे बोलून ती रडत होती. तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. तेव्हा त्यालाही त्याच्या वहिनीचा राग आला आणि बहिणीबद्दल वाईट वाटले. सरिता म्हणाली, मी उद्याच प्रियाताईंकडे जात. दुसऱ्या दिवशी सरिता प्रियांकडे गेली आणि तिने प्रियाला रेकॉर्डिंग ऐकवले. तिला खूप मोठा धक्का बसला. सरिता म्हणाली,
तुम्ही घरी या, मग आपण सुमनताईंचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणू. प्रिया सकाळीच माहेरी पोहोचली. तिला पाहून आनंद म्हणाला, तू इथे कशाला आलीस? सुमन म्हणाली, हे पहा, उगाच घरात वाद नको. तुमच्या भावाने सांगितले ना इथे यायचे नाही म्हणून, मग आता आल्या पावली निघून जा. शेवटी तेच तुमचे घर आहे. प्रिया मोठ्या आवाजात म्हणाली, दादा आणि वहिनी, हे घर माझ्याही आईबाबांचे आहे, त्यामुळे तुम्ही मला इथे येऊ नको असे म्हणू शकत नाही. मी माझ्या आईला भेटण्यासाठी कधीही येईन. प्रियाचा आवाज ऐकून शालिनीताई बाहेर आल्या. त्याच्या मागोमाग सरिता आणि संजयही आले. प्रियाने धावत जाऊन आईला मिठी मारली. दोघीही रडत होत्या. आनंद म्हणाला, आई, तुला तुझा मुलगा हवा आहे की ही चोर मुलगी? तेव्हा सरिता म्हणाली, दादा, हे बघा, आईला तिची सगळी मुले सारखीच असतात. मला माफ करा जाऊबाई, पण मी सत्याची साथ देणार असे म्हणत तिने मोबाईलमधील रेकॉर्डिंग सुरू केले. सुमन भीतीने थरथर कापत होती. ते रेकॉर्डिंग ऐकून आनंदला खूप मोठा धक्का बसला आणि तो डोक्याला हात लावून पटकन खाली बसला. हे माझ्याकडून काय घडले? माझ्या आई समान बहिणीवर मी चोरीचा आळ घेतला असे बोलून त्याने स्वतःच्या तोंडात मारून घेतली. सुमन म्हणाली, अहो, हे काय करत आहात तुम्ही? आनंद उठला आणि त्याने सुमनच्या कानशिलात भडकावली. आता मला तुझे तोंड देखील पाहायचे नाही असे तो म्हणाला. सरिताकडे रागाने पाहत म्हणाली, तुझ्यामुळे माझा संसार तुटला आहे. तू कधीच सुखी राहणार नाहीस. असे म्हणताच शालिनीताईंनी देखील तिच्या कानशिलात लगावली आणि म्हणाल्या, तुला तुझा संसार तुटतोय याची काळजी आहे आणि माझ्या मुलीचे माहेर कायमचे तोडायला निघाली होतीस, त्याचे काय? त्या पुढे म्हणाल्या, आनंद, अशा घर तोडणाऱ्या बाईबरोबर तुला संसार करायचा असेल तर कर, पण मी आता हिला माझ्या घरात ठेवणार नाही. तुम्ही दोघे कुठेही जा आणि राहा. आनंद म्हणाला, आई, मला सुद्धा हिच्यासोबत राहायचे नाही. मी सुमनला घटस्फोट देणार आहे. तेव्हा प्रिया म्हणाली, आई आणि दादा, कितीही झाले तरी मी या घरची पाहुणी आहे आणि माझ्यामुळे तुम्ही सुमन वहिनीला घरातून बाहेर काढावे असे मला अजिबात वाटत नाही. संजय आणि सरिता म्हणाले, ताई, तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. असे म्हणताच सुमनने नणंदेचे पाय धरले आणि माफी मागू लागली. आनंद देखील बहिणीची माफी मागत होता. प्रिया म्हणाली, मी तुम्हाला माफ केले आहे. शेवटी प्रिया सरिताला म्हणाली, वहिनी, आज तुझ्यामुळे मला माझी माहेर आणि माहेरची माणसे परत मिळाली. खरंच वहिनी असावी तर अशी, असे म्हणत तिने सरिताला मिठी मारली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.